सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. प्रिय ग्राहक, आम्ही घेऊन आलो आहे गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर. ब्रँडेड कूलर वरती 40% पर्यंत डिस्काउंट, तसेच सुलभ हप्त्यात उपलब्ध. सुरुवात फक्त 1750 पासून पुढे. LED टीव्ही 35% ते 40% पर्यंत डिस्काउंट. EMI स्टार्ट फ्रॉम 1249. ब्रँडेड आटा चक्की घ्या फक्त 9499 पासून पुढे. सोबतच 40 वर्ष वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड. वॉटर प्युरिफायर फक्त 4999 पासून पुढे. सोबतच गिफ्ट फ्री. घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील. मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त 16999 मध्ये. आम्ही देत आहोत 10 वर्ष सर्व्हिसची हमी. कडभा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा 30% 40% पर्यंत डिस्काउंट. वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा 20% 30% पर्यंत डिस्काउंट. फॅन, इस्त्री, मिक्सर, शेगडी, चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट. आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक, सावळज. जय हिंद चौक, मोर्या हॉटेल शेजारी, सावळज. आमचा संपर्क नंबर 9322 37 04 97 93 07 46 10 59. सरपंचांना राजश्री देण्याचं काम महायुतीचे सरकार करेल. उदय सामंत. तासगाव येथे सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न. जिल्ह्यातील शेकडो सरपंचांचा सहभाग. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांना बळ देणे गरजेचे आहे. सर्व समस्या सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार सरपंचांना राजश्री देऊन सक्षम करेल, असे आश्वासन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तासगाव येथे परशुराम मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन करताना पहिल्या सत्रात मंत्री उदय सामंत बोलत होते. दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, तासगाव पंचायत समितीचे अधिकारी किशोर माने, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस संस्थेच्या राज्य समन्वयक अंजली बापट, आमदार सुहास बाबर, सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर, सरपंच पश्चिमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाले, गौरव नायकवडी यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच परिषदेचे राज्य संघटक अरुण खरमाटे यांनी स्वागत केले. सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविक केले. RD पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शुभ संदेश वाचून दाखविला. मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, प्रत्येक सरपंच आमदार झाला पाहिजे, अशा पद्धतीने काम केले पाहिजे. सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो. त्याच्या सहीमध्ये मोठी ताकद असते. लोक एक वेळेस आमदाराला विसरतात, परंतु सरपंचाला कधीही विसरू शकत नाही. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सरपंचाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. जे मंत्र्यांना जमत नाही ते सरपंच करून दाखवतात. गावाचा विकास हा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमुळेच होतो. गावातील जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा सर्वात महत्वाचा माणूस कोण असेल तर तो सरपंच असतो. ग्रामपंचायत काम करत असताना कोणतेही राजकारण आणता आडवाआडवी न करता लोकांची कामे करून सरपंचांनी मने जिंकली पाहिजे, असे आव्हान उदय सामंत यांनी केले. उदय सामंत पुढे म्हणाले, सर्व सरपंचांमधून आमदार निवडण्याची मागणी आपण करत आहात, परंतु त्याऐवजी प्रत्येक सरपंच हा आमदार झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपण काम करावे. सरपंचाचे मानधन आणि विविध समस्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. सरपंचांना राजश्री देण्याचं काम महायुतीचे सरकार करेल, ज्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. सरपंचांनी आपला अवाका ओळखून काम केले पाहिजे. परिषदेचे संस्थापक जयंत पाटील कुर्डूकर यांनी सरपंच परिषदेच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविकेमध्ये सरपंचांच्या समस्या आणि विविध मागण्यांच्या बाबत भूमिका मांडली. सरपंचांचे मानधन महिन्यात 30,000 रुपये करावे अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी गावोगावच्या सरपंचांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोळमिसे म्हणाल्या, पुन्हा एकदा लोकांच्या गावाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात तरंगती लोकसंख्या सांभाळणे ग्रामपंचायतींना जड जात आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरपंचांना कसरत करावी लागत आहे. अशा काळात लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडक, सांगली जिल्हाध्यक्ष रेखाताई रवींद्र पाटील, पदाधिकारी कृष्णा पाटील, पोपट पाटील, राजू गुरव, शरद पाटील, शत्रुघ्न पाटील, चंद्रकांत कदम, सदाशिव माळी, विकास तावरे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयदीप जाधव यांनी केले. श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस संस्थेचे कोल्हापूर विभागीय समन्वयक नितीन भोसले, प्रशिक्षक विकास पाटील, प्रशिक्षक अभिजित खांडेकर, प्रशिक्षक गोविंद पाटील, नागेश पाटील, अभ्यासी विक्रांत गोरे, भूषण मगदूम यांचे सहकार्य लाभले. प्रत्येक सरपंच आमदार झाला पाहिजे, त्याला विधान परिषदेची काय गरज आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी सरपंच हा गावचा मुख्यमंत्री आहे. आज मंत्री म्हणून एखादं काम एखाद्या गावात करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर देखील सरपंचानं NOC द्यायला नकार केला तर ते काम वर्षानुवर्ष अडकू शकतं, एवढी ताकद सरपंचाच्या त्या सहीमध्ये आहे. आज प्रशासनाचे दोन्ही प्रमुख व्यासपीठावर आहेत, त्यांना देखील हा अनुभव कायमस्वरूपी येत असेल की एखादा प्रकल्प आणल्यानंतर जर ग्रामसभेचा ठराव झाला नाही, जर मासिक सभेचा ठराव झाला नाही, जर सरपंचानं सही केली नाही तर तुम्हाला प्रशासकीय अडचण येऊ शकते. एवढी राजकीय, सामाजिक आणि मला असं वाटतं की प्रशासनामधली ताकद ही सरपंचाच्या हातामध्ये आहे, व्यक्तिमत्वामध्ये आहे. पण ती ताकद सरपंचानं कशी विधायक पद्धतीनं वापरावी हे शेवटी सरपंचाच्या हातामध्ये आहे. अनेक गाव असे आहेत ज्या गावामध्ये गेल्यानंतर ते गाव सरपंचांच्या नावानं ओळखलं जातं. इतके सरपंच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात की लोक आमदाराला विसरलेली असतात, पण आमदाराला त्या सरपंचाला विश्वासात घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही. एवढे ताकदीचे सरपंच या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. शेवटी सरपंच हा मला असं वाटतं की सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ही यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी त्रिस्तरीय एक पद्धत या महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आणली. अनेक लोक निवडणुकीला देखील घाबरतात. हा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आलेला आहे. त्याच्यामुळे सरपंचाला आमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि म्हणून सरपंचांनी चांगलं जर काम केलं, सरपंचांनी जर चांगलं काम केलं तर त्या त्या गावांमध्ये चांगली विकासात्मक कामं देखील उभं राहतात. हा अनुभव माझ्यासारख्याला माझ्या मतदारसंघामध्ये देखील आहे. आणि म्हणून सरपंचाला मला अजून एक विनंती करायची आहे की सरपंच हा गावचा मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे सरपंचाला स्वतःला कमी लेखू नये. सरपंचाला कायच मिळत नाही अशा पद्धतीची कार्यशाळेमधनं मार्गदर्शन होऊ नये या मताचा मी एक कार्यकर्ता आहे. कारण सरपंच म्हणजे सरपंच, जे सरपंचाला जमतं ते मंत्र्याला देखील जमत नाही, ही खात्री माझ्यासारखा मंत्री दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सरपंचाला एक वेगळं स्थान गावामध्ये आहे. तसंच जिल्हा परिषदेच्या पूर्ण उपक्रमांमध्ये सरपंच हा केंद्रबिंदू आहे. आज तुम्ही जलजीवन मिशन घ्या, जलजीवन मिशनला प्रशासकीय मान्यता माझ्या माहितीप्रमाणे ग्रामसभा देते आणि ग्रामसभा ही प्रशासकीय मान्यता देत असताना त्याच्यामध्ये देखील सरपंचाचा रोल हा फार मोठ्या पद्धतीने राहतो. आज आपण तंटामुक्त समितीचा अध्यक्ष जरी नेमत असलो तरी गाव तंटामुक्त राहण्यासाठी सर्व योगदान आहे हे महत्वाचं ठरतं. गावाच्या विकासामध्ये, गावाच्या रस्त्यांमध्ये, गावाच्या सुखदुःखामध्ये सरपंचाचं नाव हे कायमस्वरूपी अग्रेसर राहिलेलं आहे. गावातली लोक कदाचित आमदाराचं नाव विसरतील, मंत्र्याचं नाव विसरतील, पण सुखदुःखाच्या वेळी सरपंचाचं नाव घेणारी लोक महाराष्ट्राच्या निम्म्या ग्रामपंचायती, निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये आहेत. याचा देखील अभ्यास आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आज महिला भगिनींची सरपंचांची संख्या देखील मोठी आहे. आम्ही एक कायदा केलाय, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सरपंच महिला भगिनी असताना, पंचायत समितीची सभापती माझी महिला भगिनी असताना, जिल्हा परिषदेची अध्यक्षा माझी महिला भगिनी असताना
तिच्या कुटुंबातल्या कुठच्याही पुरुष मंडळीने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये होत नसेल, होत नाही ना, होत नाही असं आपण समजू. पण महिला भगिनींना देखील मला एक विनंती करायची आहे की खऱ्या अर्थानं जी महिला भगिनी घराचं नियोजन करते ती सरपंच म्हणून गावाचं नियोजन करू शकते याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून कोणाचाही आधार न घेता महिला भगिनीने देखील सक्षमपणानं सरपंच म्हणून काम केलं पाहिजे. एक वेगळ्या पद्धतीचं काम महिला भगिनीने निर्माण केलं पाहिजे. आणि महिला भगिनीने हे काम निर्माण करत असताना आमच्यासारखे जे पुढारी असतात त्यांना देखील बंधने येतात. आम्ही एखाद्या पुरुष सरपंचाला नियमात किंवा नियमात नसलेलं काम सांगू शकतो, पण महिला भगिनींना सांगताना आम्ही नियमातलंच काम सांगणार एवढा आदरयुक्त धराला सरपंच यासाठी आपण भविष्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि ज्या कायद्याचा मी उल्लेख केला त्या कायद्यामध्ये होत नाही अशातला भाग नाही, काही ठिकाणी होतं. अनेक ठिकाणी मग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार येते की अमुक एका महिला भगिनीच्या ग्रामपंचायतीमध्ये तिचा पती बाजूला बसतो आणि काम चालवतो. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी मॅडम तुमच्याकडे आलेल्या असतील. तुम्ही काही निकाल दिला की त्याच्या विरोधात आम्ही कमिशनरकडे जातो, कमिशनरने निकाल दिला की आम्ही शासनाकडे जातो आणि शासनाने निकाल दिला की आम्ही हायकोर्टाकडे जातो. मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यानं काम करतात हे महाराष्ट्रानं देशाला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे सरपंच महिला देखील या महाराष्ट्रामध्ये आदर्शवत काम करतायत, या जिल्ह्यामध्ये आदर्शवत काम करतायत, हा माझा 100% दावा आहे. आणि म्हणून सरपंचांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि तुम्हाला काम करत असताना तुम्ही सल्ला कोणाचा घेता? ग्रामसेवकांचा घेता. ग्रामसेवक हे म्हणजे पद आहे, हे ग्रामपंचायतीतलं अनन्यसाधारण महत्व असलेलं असं पद आहे. ग्रामसेवकाशिवाय काही चालत नाही अशा पद्धतीची भूमिका जनसामान्यांमध्ये देखील आहे. आणि म्हणून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी एकत्र काम करण्याचा जर निर्णय घेतला, तर मला असं वाटतं गावाचा विकास हा नक्की होऊ शकतो. ग्रामसेवकानं सरपंचांवर दबाव आणायचा नाही आणि सरपंचांनी ग्रामसेवकावर दबाव आणायचा नाही. हा जर अलिखित नियम करून घेतला तर महाराष्ट्राच्या गावामध्ये विकासाशिवाय तुम्हाला काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या गावामध्ये विकासाशिवाय तुम्हाला काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे सरपंचांनी देखील आपला हुद्दा, आपलं पद, आपली खुर्ची ही किती महत्वाची आहे हे समजूनच काम करणं गरजेचं आहे. अनेक वेळा मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सांगतो की या ग्रामपंचायतीमध्ये राजकारणाचे पडसाद जास्त उमटलेले आपल्याला दिसतात. ज्या लोकांनी काम केलं नाही त्यांच्या घरामध्ये पाईपलाईन टाकायची नाही, त्यांना नळाचं कनेक्शन द्यायचं नाही, त्यांचे रस्ते अडवायचे, अशा पद्धतीची प्रवृत्ती देखील काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पण मला या जिल्ह्यातल्या सगळ्या सरपंचांना एक हात जोडून विनंती करायची आहे. राजकारण हे 45 दिवसापुरतं असतं, पण त्याच्यानंतर एखाद्यानं आपल्या विरोधात जर काम केलं असेल तर त्याला पाणी न देता जिंकण्यापेक्षा त्याला पाणी देऊन जर आपण जिंकलं तर आपला पक्ष वाढत असतो. हे भान जर सरपंचांनी डोळ्यासमोर ठेवलं तरी देखील कुठच्याही गावातला विकास राहणार नाही. आज आपण रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला किंवा माझ्या तालुक्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त 70 नावाचा जो एक दावा आहे तो दावा माझ्या मतदारसंघामध्ये आहे, माझ्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं कारण काय? तर जमीन कोणाची यावरनं वाद होणारा तो कायदा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामामध्ये जमिनीचे वाद हे असता कामा नये. विकास कामं कशामुळे थांबतात? एक तर गावातलं राजकारण, दुसरं जमिनी न दिल्यामुळे विकास कामं थांबतात, तिसरी गोष्ट राजकारण झाल्यानंतर एखाद्या वाडीनं जर मतदान केलं नसेल तर त्याचं चालू असलेलं काम बंद पडण्याची प्रवृत्ती ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये बळावते. आणि म्हणून सरपंचांना मला असं वाटतं की अतिशय खुल्या दिलानं काम करायला दिलं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायला दिलं पाहिजे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मला असं वाटतं की ग्रामविकास खात्याचे मंत्री माझे सहकारी जयकुमार गोरे साहेब देखील या कार्यक्रमाला येणार आहेत संध्याकाळी. ते देखील प्रश्न सोडवतील. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना एक शब्द देतो की तुमच्या प्रश्नांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या समवेत देखील बैठक लावली जाईल, जेणेकरून सरपंचाला राजाश्रय देण्याचं काम महायुतीचं सरकार भविष्यामध्ये नक्की करेल याची देखील मला खात्री आहे. आणि पूर्वीपासून तुमचे चालत आलेले जे प्रश्न आहेत ते थोडेफार मला माहिती आहेत. सरपंचांचं मानधन वाढवलं पाहिजे, उपसरपंचांचं मानधन वाढवलं पाहिजे, ग्राम सदस्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीची सरकारनं ताकद दिली पाहिजे. हे आपण सगळं करू.
पण याच्या पलीकडे मला असं वाटतं की सरपंचानं स्वतःचा आवाका सांभाळून जर गावाचा विकास केला तर त्याच्या प्रत्येक गावाच्या विकास कामावर त्या सरपंचाचं नाव कोरलं जाईल, अशा पद्धतीचं काम आपण सरपंचांनी केलं पाहिजे. आज कदाचित मी दुर्दैवी आहे, मी डायरेक्ट आमदार झालो. मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य झालो नाही, मी कधी पंचायत समितीचा सदस्य झालो नाही. सुहासजी तुमच्यासारखा कधी मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो नाही, जिल्हा परिषदेचा सभापती झालो नाही. मला थेट तिकीट मिळालं, मी थेट आमदार झालो. परंतु त्याच्यामध्ये एक त्रुटी माझ्यासारख्याला जाणवते. मी थेट आमदार झाल्यामुळं मला ग्रामपंचायतीचा कायदा वाचावा लागतो. मला थेट आमदार झाल्यामुळं मला जिल्हा परिषद समजून घ्यावी लागते. ती वेळ तुमच्यावर येणार नाही. तुम्ही ग्रामपंचायत प्रॅक्टिकली चालवल्यामुळं तुम्हाला नक्की 3 टायरची पद्धत काय, 3 स्तरीय पद्धत काय आपल्या प्रशासनातली ही चांगली अवगत असते. त्याच्यामुळे माझ्यामध्ये त्रुटी काय, तर मी ग्रामपंचायतीचा सरपंच झालो नाही, मी पंचायत समितीचा सदस्य झालो नाही, मी सभापती झालो नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं वयाच्या 28व्या वर्षी मात्र आमदार होऊ शकलो. पण मला शेवटी या पंचायत राजचा काहीच अनुभव नाही. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं, कोणी राग मानू नका, एक सरपंच विधान परिषदेचा आमदार होण्यापेक्षा शेकडो सरपंच आमदार होऊ शकतात. आता हे जर मी सांगितलं तर तुमच्या मतदारसंघात त्रास होईल प्रत्येकाच्या. पण सरपंचानं एवढं चांगलं काम करावं की त्यानं जिल्हा परिषदेचं सदस्य व्हावं, त्यानं भविष्यामध्ये आमदार व्हावं. मला असं वाटतं की सरपंचांच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की स्वतः ते आमदार बनू शकतात. आणि म्हणून बाकी कोणी जरी मागणी केली की बाकीच्या घटकातनं विधान परिषद द्या, तर तुमचा कमीपणा तुम्ही करून घेऊ नका. सरपंचांचा विधान परिषदेतला एक आमदार मागण्यापेक्षा आम्ही सरपंचातनं 15 आमदार निर्माण करू विधानसभेची, ही ईर्ष्या घेऊन या सगळ्या सभागृहातनं आपण बाहेर पडावं, एवढीच विनंती करतो. याचा अर्थ सांगलीमध्ये हे करू नका. सांगलीमध्ये सुहास भैया अतिशय चांगलं काम करतायत. ते देखील ग्रामपंचायतीच्या स्तरापासून आज आमदार म्हणून पोहोचलेत. आज तरुण वयामध्ये अनिल भाऊंचा वारसा चालवण्याचं प्रामाणिक काम सगळ्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सुहास भैया करतायत. आणि म्हणून त्यांना अपवादात्मक सोडा. बाकी कुठच्या पण मतदारसंघात माझा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे. कुठनं सुरू करताय, नाव घ्या. सुहास भैयांचा मतदारसंघ सोडून जो सक्षम सरपंच काम करून आमदार होणार आहे त्याला आमच्या पक्षाकडनं 100% पाठिंबा आहे. त्याच्यामध्ये कोण व्हायचं तुम्ही ठरवा. आणि म्हणून मला असं वाटतं की आपणच आपला कमीपणा करून घेण्यापेक्षा अनेक राजकीय कार्यकर्ते ज्यांनी महाराष्ट्र घडवलाय, ज्यांचं महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये फार मोठं योगदान आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे, ती लोक देखील सरपंचापासून सुरुवात करून राज्याचे मंत्री बनलेत. काही लोक तर देशाचे मंत्री देखील बनलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरपंचाला ताकद देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी महायुतीचं सरकार 100% पार पाडेल, एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. तुम्ही मला खरं तर 11:30ची वेळ दिली होती. मी 11:30 वाजता तयार होतो. पण काही अडचणीमुळे हा कार्यक्रम कदाचित उशिरा सुरू होत असेल. पण मला या कार्यक्रमानंतर अजून एक सांगलीतला कार्यक्रम करून माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रमाला पोचायचा आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावा लागतोय. त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीर दिलगिरी मी व्यक्त करतो. आणि सरपंचांच्या प्रश्नासाठी आमचे जयंत पाटील असतील, हे परत सांगलीला आमचे जयंत पाटील म्हटल्यानंतर परत काहीतरी बातमी व्हायची. आमचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील असतील, आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे सर्व सहकारी असतील. त्यांच्या मनात सरपंचांच्या प्रती असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की बैठकीचं नियोजन केलं जाईल, हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंत साहेब. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.